गुड मॉर्निंग. कॉफी. कुठे चाललंय? तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी द्यायलाच पाहिजे का? हो, द्यायला पाहिजे. घरी चाललोय आणि आता का ते विचारू नकोस, कारण त्याचं उत्तर माझ्याकडे नाहीये. सत्यजित, तुझा राग शांत झाला नसेल तर नको जाऊस, कारण तिथे फक्त तमाशा होईल. मी जिवंत असेपर्यंत माझा हा राग आता कधीच शांत होणार नाही. कालच्या रात्रीनंतर सुद्धा तुझं हेच म्हणणं आहे? सत्यजित, मला फक्त एवढंच म्हणायचंय की प्लीज आता तरी डोळसपणे वाग. जिला तू सगळे अधिकार दिलेस ती तुझ्याशी कशी वागली, आणि जिला पदोपदी लाथाडलंस तिने तुझी कशी आणि किती साथ दिली याचा विचार कर. अरे विहंग, तू कधी आलास? मी आतमध्ये बसल्या बसल्या झोपले, माझा डोळाच लागला, मला कळलंच नाही तू कधी आलास ते. ठीक आहे, तू जाऊन झोप. ए नाही, मला सांग ना काय झालं तिकडे, आणि दी कशी आहे? वहिनी खूप छान आहे आणि बाळही छान. चला बरं झालं. ए आणि बाबा भेटले? बाबांची भेट झाली? हो झाली, भेट झाली. फक्त टेन्शनमुळे आमचं काही फार बोलणं नाही झालं. टेन्शन? काल काल रात्रीपासून सत्यजित गायब आहे. कुठे काय करतोय कुणालाच पत्ता नाही. त्याचा फोन सुद्धा स्विच ऑफ लागतोय. का वागतो असा हा? पण असं अचानक काय झालं? कुणाला काहीच माहित नाही, कारण काल रात्री घरी कोणी नव्हतं. एक सोन्या तेवढा वहिनींच्या सोबत होता. त्याला काही विचारावं आणि त्यांनी काही सांगावं या मनस्थितीत तो आता नाहीये. कालपासून त्याने सुद्धा रडून रडून गोंधळ घातलाय आणि आता तर गप्पच आहे, काही बोलतच नाहीये. घाबरला असेल रे बिचारा. ए बरं मला सांग ना, दीचं बाळ कसं आहे? पाहिलंच त्याला? खूप छान आहे मधुरा. मी 2 मुलींना पाहता क्षणी त्यांच्या प्रेमात पडलोय. एक तुझ्या आणि एक त्या बाळाच्या. तर सांगतो, ते बाळ एवढं गोड आहे ना की त्याला पाहता क्षणीच उचलून घ्यावं असं वाटतंय. माझी ना खरंच देवाकडे एक प्रार्थना आहे की दीचं आणि जिजूंचं सगळं सुरळीत हो. तू काही काळजी करू नकोस, होईल सगळं व्यवस्थित. ऐक देवा, पेकाट मोडलंय माझं काम करून. ऐक ना नेत्रा, नेत्रा, कानावर विश्वास बसत नाही आत्या माझा. हे बघ डुचके, मी तुझ्याशी नीट बोलते, माझ्याशी पण नीट बोलायचं. आता कसं चारू आत्यांशी बोलत असल्यासारखं वाटत. बोला. ते म्हणजे अहो आत्या, पटापटा बोला. काय चाललंय? आत्ता कुठे सगळी कामं आटपून टेकायला मिळालंय मला. कंबरड मोडलंय माझं काम करून करून. त्यात तुम्ही येऊन काहीतरी बोलताय. बोला पटापट. तुम्ही रात्रभर हॉस्पिटलमध्ये मिठाई खात बसला होतात ना बाळाच्या जन्माची. मी इथे मरतीये, करतीये काम. हे जास्त वटवट करायची नाही आणि तोंड सांभाळून बोलायचं. मला फक्त एवढंच विचारायचं होतं की प्रियाचा फोन आलता? अहो ती महामाया कुणाला सांगून काही करते का? नाही. मग कुठं गेली असेल ही पोर? म्हणजे तुझ्याशी काही बोलणं झालं तिचं? आणि आत्या, मला माफ करा, मला या सगळ्या जंजाळात गोवू नका. ऑलरेडी घरात पडतंय ते काम भारी पडतंय मला. आत्या बसा ना. मला सांगा, तुम्ही एवढ्या काकुळतीला येऊन विचारताय, याचा अर्थ प्रिया हॉस्पिटलमध्ये सुद्धा आली नाहीये ना? अच्छा अच्छा अच्छा, प्रिया पण हॉस्पिटलमध्ये नाहीये. आणि नाही म्हणजे तुम्हाला जो संशय आला त्याची खात्री करून घेण्यासाठी आलात का इथे?
तुम्हाला आलेला संशय जर खरा असेल ना आत्या, मग काही बोलायलाच नको. कारण आपण बोलून काहीच फायदा नाही. उगाचच डोक्याला ताप होणार आपल्या आणि सगळ्यांच्याच. मग तुम्ही पण उगाच डोक्याला ताप करून घेऊ नका आणि माझ्याही डोक्याला ताप देऊ नका. हा, आणि कसं आहे, आत्ता थोडाच वेळ घरातले सगळे बाहेर आहे आणि तेवढाच वेळ मला आराम करायला मिळणार. त्यामुळे मी पण आराम करते. And you also go take rest. आराम करा जा. जा. मिसेस मुधोळकर, कसं वाटतं तुम्हाला आता? बघा, तुम्हाला भेटायला कोण आलंय? हे आलेत का? नाही, मिस्टर मुधोळकर नाही आले. बाळ आलंय तुमचं. आता ही ठीक आहे. तिला इन्क्युबेटर मध्ये ठेवायची गरज नाही. हेल्दी आहे बाळ आता तुमचं. पाण्यात होते हा महिला. काळजी घ्या. सत्या, आत्ता आहे पण? अरे कुठे होतात? फोन पण बंद होता तुझा. मी किती फोन करायचे? आई आलोय ना मी. अरे पण आलोय म्हणजे माझा जीव. अरे सत्यजित राव होता कोण मी रात्रभर? हा? आम्हाला वाटलं सगळ्यांच्या आधी तुम्हीच पोचाल म्हणून, पण तुमचा पत्ताच नाही. हो, मंजिरीची तब्येत तिकडे. आई काय झालं? लक्ष्मी आली आहे मुधोळकरांच्या घरात. मुलगी झालीये तुला सत्या. बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहेत. बाळाचं नाक अगदी तुझ्यासारखं आहे सत्या. चेहरा मात्र मंजिरी सारखा आहे. सुंदर. आणि अरे कुठे ते? हे काय इथेच आहे. तुम्ही तुम्ही म्हणायचात ना नेहमी, तुमच्या मनासारखंच झालंय. मुलगी झाली आपल्याला. आतापर्यंत सगळं तुझ्या मनासारखं होत होतं. आता इथून पुढे माझ्या मनासारखंच होणार. हो, होईल ना. सगळं तुमच्या मनासारखंच होईल. आणि आपल्या मुलीच्याही. आपले तुझं एक बरं आहे म्हणजे तू डोक्याला फारसा त्रास करून घेत नाहीस. तुला फारसे प्रश्न पडत नाहीत. पण माझं तसं नाही.
तुला कधीच न पडणारे प्रश्न मला मात्र सतत त्रास देत राहतात. हे बाळ नक्की माझंच आहे ना? असा प्रश्न जर मी तुला विचारला तर खरं तर ते वावगं ठरू नये. अहो पण मी तुला असा प्रश्न विचारणार नाही, कारण तू तुझी सगळी लाज कोळून प्यायली असलीस तरी माझी लाज अजून शाबूत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिला उचलल्यानंतर माझ्या अंगावर आलेला शहारा, माझ्या डोळ्यात आलेलं पाणी हे सिद्ध करतं की ही माझीच मुलगी आहे. तुझ्यावर आता माझा 2 पैशांचाही विश्वास नाहीये मंजिरी, पण माझ्या अश्रूंवर माझा पूर्ण विश्वास आहे. Anyway, या एका बाबतीत तू माझ्याशी एकनिष्ठ राहिलीस त्याबद्दल थँक्यू. तिला आपलं बाळ म्हणायला मलाही खूप आवडलं असतं मंजिरी, पण आता हे आपलं बाळ नाही, आता हे फक्त माझं बाळ. शहाण्याला शब्दाचा मार पुरेसा असतो असं म्हणतात. तू तर अतिशहाणी आहेस. मला नेमकं काय म्हणायचंय ते तुला कळलं असेलच. काळजी घे. प्रिया, काल रातभर कुठे होतीस? आय ग, मी काय विचारतेय, रातभर कुठे होतीस तू? सत्यजित बरोबर होते रात्रभर. कुणासोबत होती हे नाही विचारलं, कुठं होतीस हे विचार. मग काय करत होते हे नाही विचारणार? प्रिया, आत्या, तुला प्रश्नांची उत्तरं हवीत ना, ती मी देतेय. अगं किती खालच्या पातळीला येशील? काय केलंस तू? शेवटी तुला पाहिजे ते मिळवलंच ना, पण तुला कळतंय का तू काय केलंस ते? अगं पाप केलंयस, पाप. आत्या, पाप और पुण्य का फैसला करने वाले हम कौन होते हैं? हे गप्पे, कुणाशी बोलते याचं भान आहे का तुला? अगं सत्याची बायको मरणाच्या दारात होती. सत्याचं बाळ जगतंय का मरतंय हे बी कुणाला कळत नव्हतं. सगळ्यांचा जीव कासावीस झाला होता. त्या वेळेला सत्या हॉस्पिटलमध्ये पाहिजे होता आणि तू त्याला स्वतःजवळ ठेवून घेतलं, तो बी तुझा घाणेरडा स्वार्थ साधण्यासाठी. अगं काय मिळवलंस तू? मला जे हवं होतं ना ते मला मिळालंच. बाकीचं तू सत्यजितला विचार. आणि मी त्याला माझ्याकडे ठेवून घेतलं असं म्हणतेस ना तू, पण मी काय त्याचे हातपाय बांधून ठेवले नव्हते. त्याला जर यायचं होतं तर तो आला असता, पण त्यालाच यायचं नव्हतं. त्याला माझ्या जवळ थांबणं जास्त महत्वाचं वाटलं. त्यात आता मी तरी काय करणार? गबस, मी काय तुला आज ओळखते? अगं तूच सत्याला या समध्यामध्ये अडकविलं असशील. या तू हे बरं नाही केलंस. आत्या, मी काय केलं ना ते मला चांगलंच माहिती.
आणि यापुढे तुला काही प्रश्न असले ना तर ते सत्यजितला जाऊन विचार. आहे हिम्मत? प्रिया, ओरडू नको प्लीज. मला ना खूप झोप येतेय. आत्या, जाताना प्लीज लाईट बंद करून जा. सत्यजितराव, माझ्या प्रश्नाचं उत्तर न देताच निघालं. तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे ना अजून मला? आहे ना. तुम्ही वयानं मोठे आहात माझ्यापेक्षा. मी तुम्हाला बाबा म्हणतो. मला कुठलाही प्रश्न विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे. मग त्याच हक्काने मी तुम्हाला विचारतो, काल रात्री तुम्ही कुठे होतात? मंजिरीची अवस्था खूप क्रिटिकल होती. जेव्हा तिला तुमच्या आधाराची गरज होती तेव्हा तुम्ही कुठे होतात? मी काय कोणाला आधार देणार बाबा? इथं मीच मुळासकट छाटला गेलाय. हे बघा, अनुभवाने मी खूप मोठा आहे तुमच्यापेक्षा, वयाने सुद्धा मोठा आहे. म्हणून एक सांगतो की वेदनाशी मनामध्ये दाबून ठेवायची नसते. त्याने पेच वाढतो. सोडवता येत नाही आणि दुर्लक्षही करता येत नाही. सांगा ना मला काय झालं? हा प्रश्न तुम्ही मला विचारण्यापेक्षा तुमच्या मुलीला का नाही विचारत? कदाचित एव्हाना तिच्याकडे एखादी सुंदर स्टोरी तयार असेल. आणि कसं आहे, माझ्या रागीट स्वभावामुळे मी पराचा कावळा केला असंही तुम्हाला वाटणार नाही. एक मिनिट सत्यजितराव, हे जे काय तुम्ही कोड्यामध्ये बोलताना ते मला खरंच काही कळत नाहीये. मला फक्त एवढंच दिसतं की तुमचं आणि मंजिरीचं काहीतरी बिनसलंय. पण ते तुम्ही सांगितल्याशिवाय नेमकं मला कसं काय कळणार? दोघांमधल्या गोष्टी चार चौघांमध्ये सांगाव्या लागतायत. यातच तुम्ही सगळं समजून जा ना बाबा. इतकं टोकाला जाऊन बोलणं इतकं प्रकरण मोठं झालंय का? कदाचित तुमची समजून घेण्यात काहीतरी चूक झाली. अगदी बरोबर, अगदी बरोबर बोलताय तुम्ही बाबा. समजून घेण्यातच चूक झाली. आणि फक्त माझी नाही, तुमचीही चूक झाली. मी माझ्या बायकोला समजून घेण्यात चुकलो आणि तुम्ही तुमच्या मुलीला. तुम्ही माझ्या मंजिरीबद्दल बोलताय? हे हो, तुमच्या मंजिरीबद्दलच बोलतोय. कधी कधी आपली एवढी मोठी फसवणूक होते ना की नंतर आपलाच विश्वास बसत नाही. एकदा अनुभवलं होतं, आता पुन्हा एकदा. एखादी व्यक्ती तिच्या चुकीसाठी आपली माफी मागते. आपल्याला असं वाटतं की त्या व्यक्तीला तिच्या चुकीची जाणीव झाली म्हणून आपण मोठ्या मनानं तिला माफ करतो, कारण आपलं त्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम असतं. पण त्या व्यक्तीच्या मनात काय काळं बेरं शिजते ह्याचा आपल्याला कधीच अंदाज येत नाही. असं काय केलं मंजिरीने? विश्वासघात. दुसरं येतं काय हो तिला? माझ्या सगळ्या इच्छा, माझी सगळी स्वप्न, सगळ्याचा चुराडा केला तिला. किती आतुर होतो मी माझ्या बाळाच्या जन्मासाठी. तिला सगळ्यात आधी मला जवळ घ्यायचं होतं. पण एवढा साधा आनंदही तुमच्या मुलीनं मला नाही मिळू दिला. तिनं यावेळी जे केलं ना त्यासाठी तिला आयुष्यात कधीही माफी नाही. सत्यजितराव, तुम्हाला जे काही बोलायचं असेल ना ते स्पष्टपणे बोला. उगीच तुम्ही काही ताळतंत्र सोडून बोलायला लागलात ना तर ते मात्र मी कदापिही सहन करणार नाही. स्पष्ट बोलण्याची, समजून घेण्याची वेळ कधीच निघून गेली बाबा. आणि काय, हे हॉस्पिटल, मला इथे तमाशा नाही करायचा. शिवाय तुमची या सगळ्यामध्ये काहीच चूक नाही. तुमची चूक असली तर ती एवढीच आहे की मंजिरी नावाच्या एका पाताळ यंत्री मुलीला तुम्ही जन्म दिलात.